जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरपूर तालुक्यातील थानेर येथे 2 महिन्यापूर्वी घराचा पाया खोदत असताना खोदकाम करणाऱ्या मजुराला 5 किलो सोने भरलेली तांब्याची कळशी सापडल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू होती। थानेर येथील बाजारपेठेत राहणाऱ्या आधार बुधा मराठे यांना शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी बाजारपेठेतील स्वतःच्या मालकीच्या जागेवर मजुरांद्वारे घराच्या पायाचे खोदकाम सुरू केले होते। ते खोदकाम गावातील मजूर राकेश सुभाष सावळे व दिलीप दशरथ भोई करत होते। राकेश सावळे खोदकाम करत असताना त्याला खोदकामात सदर जागेवर सोन्याचे दागिने व शिक्के भरलेली कळशी सापडली आणि त्याने ती कळशी टोपलीत टाकून त्यावर माती टाकून घेतली व पसार झाला। सदर घटना 2 ते 3 महिन्यापूर्वी घडली असून तरी राकेश सावळे याच्याकडून सर्व खजिना हस्तगत करून सरकारी खजिन्यात जमा करावी अशी आशयाची लेखी तक्रार आधार मराठे यांनी थानेर पोलिसात केली होती। त्यानुसार पोलिसांनी राकेश कोळी याच्याकडून 59.060 ग्रॅम वजनाचे 17 सोन्याचे नाणे व 502 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व तांब्याचा कळस ताब्यात घेतले असून तत्पूर्वी शिरपूर येथील एका सोनाराकडून दागिन्यांची तपासणी केली असून ती नाणी सोन्याची असल्याची चर्चा गावात सुरू आहे। थानेर गावातील आधार बुधा मराठे यांनी एक अर्ज दिला की त्यांचं घराचं खोदकाम करत असताना मजुराला गुप्तधन सापडलं व ही घटना आहे जानेवारी महिन्यातील 5 जानेवारीची। त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला सुरुवात केली तर आम्हाला आढळून आलं की गावातीलच राकेश कोळी नावाचाही समय हा एक मजूर होता आणि दिलीप भोई म्हणून होता। दिलीप भोईला पण चौकशीसाठी बोलवलं। दिलीप भोईने पण कबुली दिली की राकेश कोळी याला एक सोन्याची म्हणजे गुप्तधनाची कटशी सापडली आणि ती कटशी घेऊन लगेच पसार झाला। प्रथमतः राकेश कोळी याला चौकशीसाठी बोलवलं असता त्याने नकार दिला होता, परंतु एक आमच्या तपासाच्या पद्धतीने वगैरे आम्ही त्याच्याशी व्यवस्थित इंट्रोग्रेशन केलं आणि त्याने कबुली दिली। पहिल्या दिवशी त्याने एक तांब्याची कटशी वगैरे काढून दिली। नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला अजून सखोल चौकशी केलं असता त्याने 17 सोन्याच्या मोहरा आणि जवळपास 500 ग्रॅम चांदी काढून दिलेली आहे, ती आम्ही जमा केलेले। सदर कारवाईसाठी आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच पोलीस अधीक्षक साहेब पांढरे सर तसंच माननीय ॲडिशनल सर डॉक्टर भुजबळ आणि आपल्या शिरपूर उपविभागाचे DYSP साहेब संदीप गावी साहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कारवाई केली आणि त्या मराठे यांच्या तक्रारी अर्जानुसार आम्ही इंडियन ट्रेझर ॲक्ट 1878 म्हणजे हा खूप जुना कायदा आहे आणि बऱ्याच लोकांना तो माहिती नाही, त्या कायद्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे। सोनाराकडनं ते जे गुप्तधन मिळवलं आम्ही चेक केलं तर सोनं आणि चांदी याची पण खात्यात आली आणि आता त्या ॲक्टनुसार इंडियन ट्रेझर ॲक्टनुसार जी पुढील कारवाई आम्ही ती करू आणि ते सध्या